नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे आपण इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत. बघा प्रेक्षकांनो, इकडे पार्थ आता रम्या आणि वसुंधरा त्यांना एक्सपोज करणार आहे. ते कसं कळतं हे आज आपण बघूया. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रिव्ह्यूसाठी. इकडे आपण सुरुवातीला बघतो की आता जीवाला खूप कळकळून अशी भूक लागलेली असते आणि नंदिनीला त्याची काळजी वाटत असते, म्हणून नंदिनीने त्याच्यासाठी वरण भात पाठवून आईकडे दिलेला असतो आणि जीवाला वरण भात खूप आवडतो. बघा आता तिची आई वरण भात जीवासाठी घेऊन येत असते. तेवढ्यात नंदिनीची आई म्हणते जीवाला की वरण भात खाणार. आता जीवा बघा मागे वळून बघतो आणि तो गुड्डू म्हणतो की आई साहेब, वरण भात आणला. तो म्हणतो बहुत चांगला केला, बहुत चांगला केला. गुड्डू म्हणतो जीवा भैया, तुम्हाला पण भूक लागला होता ना. तो गुड्डू म्हणतो की तुम्ही जेवून घ्या, तोपर्यंत मोठा साहेब इथं येऊ नये म्हणून मी लक्ष ठेवतो. तो गुड्डू म्हणतो की मी आलो, तुम्ही जेवून घ्या, जेवून घ्या. इकडे बघा जीवा म्हणतो की मला वरण भात खूप जास्त आवडतो. आता इकडे नंदिनी त्याला बघतच असते आणि बघा शारदाताई म्हणतात की घ्या, आणि इकडे जीवा म्हणतो की थँक्यू सो मच. त्याच्यावरची प्लेट काढतो आणि तो वरण भात खायला जातो. तर तो गरम गरम असतो प्रेक्षकांनो आणि त्याला चटका बसतो. बघा इकडे जीवाचा हात भाजला, पण इकडे नंदिनीला त्रास झाला. शारदाताई म्हणतात की सरळ हात घातला ना. नंदिनी म्हणालीच होती त्यांना म्हणावं घाई करून एकदम हात घालू नका, भात गरम आहेत, हात भाजेल. आणि इकडे जीवा त्यांना विचारतो की नंदिनी खरंच असं म्हणाली? शारदा काकू म्हणतात की तिला काळजी आहे तो तुमची. शारदा काकू जीवाला म्हणतात की आता सुद्धा ती बाल्कनीतून बघत असेल बघा. आणि बघा खरंच इकडे नंदिनीला एवढी काळजी आहे, मग तिने एवढं का ताणावं असो. इकडे खरंच आता जीवा बाल्कनीकडे बघतो तर काय, नंदिनी खरंच त्याला बघत असते. आता नंदिनीला त्याने बघितलं म्हणून नंदिनी आता ते पडदा बंद करते आणि तिथनं निघून जाते. आणि इकडे जीवा आणि शारदा काकू खूप हसतात. जीवा म्हणतो की तुमची मुलगी लपंडाव खेळते. शारदा काकू म्हणतात की खेळ होत राहतील, तुम्ही खाऊन घ्या. इकडे जीवाला आठवतं की जेव्हा तो फोनवर बोलतो की तुझ्या हातचं वरण भात खूप मिस करतो यार, तू एक काम कर ना, तू माझ्यासाठी ना वरण भात घेऊन येशील. आता इकडे एवढं त्याच्यासाठी नंदिनीने वरण भात घेऊन आला, पण जीवा म्हणतो की नाही राहू दे. शारदा काकू म्हणतात की का? त्या म्हणतात की राहू दे कसं, भूक लागली आहेत ना, या मी भरवते. जीवा म्हणतो की तुम्ही? त्या म्हणतात की मी म्हटलं ना की तुम्ही मला मुलासारखे आहात म्हणून, आणि आता तुमची आई पण इथे नाहीये आणि मग मी तुमची आई. त्या शारदा काकू म्हणतात की या मी भरवते. जीवा म्हणतो की आई खरंच नको. शारदा काकू म्हणतात की मी म्हटलं ना या बसा, मी भरवते. आणि इकडे बघा आता हे दोघंही खाली बसलेले असतात आणि इकडे शारदा काकू जीवाला भरवत असतात आणि तिकडनं नंदिनी गॅलरीतनं बघत असते आणि इकडे जीवाला त्याच्या आईची पण खूप आठवण येत असते. आणि नंदिनीला हे बघून सुद्धा तिचं मन सुद्धा भारावून आलेलं असतं. जीवा म्हणतोय की छान झालं. ती शारदा काकू म्हणतात की नंदिनीने केलंय. जीवा म्हणतोय की माहितीये. आणि इकडे आता बघतो की पार्थ आणि म्हणजे आशीर्वाद बंगलामध्ये सगळे झोपण्यासाठी गेलेले असतात, कारण लाईटी आपल्याला बंद दिसतात. आणि इकडे आता पार्थ पण झोपायला जातो आणि संतापून तो उशी काव्या उलट्या साईडने झोपायचे बघा. हे इकडे याने तोंड करायचं, तिकडे त्याने तोंड करायचं, असं तिकडे पार्थ उशी फेकतो. आणि बघा आता तिथे काव्या आलेली असते आणि काव्या म्हणते की परफेक्ट थ्रो. आणि पार्थ पण उठतो आणि त्याला असं वाटतं खरंच काव्या आली की काय, आणि तो खरंच उठून बघतो तर त्याने जसं काव्या ज्या साईडने डोकं ठेवून झोपायची तिथेच बरोबर ती उशी ठेवलेली असते. आणि त्याला तेवढ्यात काव्याची आठवण येते की काव्या कसं उलट्या साईडने झोपायची ती, आणि समोर बघतो तर काय काव्या नव्हतीच. इकडे पार्थ मनोमन म्हणतो की काव्या खरंच आल्या होत्या का भास झाला मला. आणि इकडे बघा आता पार्थ विचारच करत असतो आणि इकडे ह्या काव्याने सुद्धा तसंच केलेलं असतं. आता तिच्या बोक्यासाठी तिने कशी उशी रचलेले आहेत ते बघा. आणि इकडे पार्थ तिच्या बोक्याला म्हणते की आता तू आणि मी आता एकत्रच असणार आहोत बोक्या. आणि त्या बोक्याचा ती चष्मा काढून ठेवते, त्याच्या अंगावर ब्लँकेट ओढते, त्याला मस्त उशी झोपायला देते. वा वा. आणि इकडे बघा पार्थला इकडे तिकडे बघतो तर त्याला काही काव्य दिसत नाही,
म्हणून तो पुन्हा झोपून जातो. आणि इकडे बघा पार्थ पण एसीचे टेम्परेचर वाढवत असतो आणि इकडे ही काव्या पण एसीचं टेम्परेचर वाढवत असते. ती म्हणते की एक मिनिट तुला थंडी वाजत असेल नाही का, मी एसीचं टेम्परेचर बरंच कमी आहेत, मी वाढवते. इकडे पार्थने पण वाढवलेलं असतं आणि इकडे काव्या पण बोक्याला म्हणते की आता एसीचं टेम्परेचर बरोबर वाढवलेलं आहे, म्हणजे आता तुला थंडी वाजणार नाही. ओके, गुड नाईट. आणि इकडे आता बघा इकडे पार्थ पण छान झोपी गेलेला असतो, पण त्याने ते काव्याचं काढलेलं स्केच ते हवेने उडून बरोबर त्या अपोजिट साईडला ठेवलेल्या त्या उशीवर तिथे पडतं. आणि इकडे आपण बघतो की काव्यसुद्धा जसं ती तिच्या बेडरूममध्ये झोपायची तसंच विरुद्ध दिशेने हे दोघं झोपलेले असतात. एकाचं डोकं तिकडं तर एकाचं डोकं इकडे. बघा आता ते तिचा बोका बी त्या साईडला डोकं ठेवून झोपलेला आहे आणि ही त्याच्या विरुद्ध दिशेने डोकं ठेवून झोपलेली आहे. आणि इकडे बघा आता जीवाचं जेवण आटोपलेलं दिसतं आहे, कारण आता तो झोपण्याच्या तयारीत आहे. इकडे जेव्हा आता जेवण झाल्यानंतर झोपण्याच्या तयारीत असतो. आता बघा त्याला रिक्षात कुठे झोप लागणार आहेत का, पण असो आता बघा तो रिक्षात झोपण्याचा प्रयत्न करतो, पण तो विचार करतो यार कसं झोपू मी, आणि म्हणतो की पाय कुठे ठेवू, आणि झोपण्याचा प्रयत्न करतो तर त्याच्या हाताला लागतो आणि म्हणतो की ऐक आ, आणि तिथे बघा चकाचक बाई आणि पसारेवाल्याचा छान कॉफी पितानाचा किंवा चहा पितानाचा फोटो आहे. आणि हा जीवा त्या फोटोकडे बघून म्हणतो की हा चकाचक बाई खूप त्रास होतो आहे ग. पण जीवा म्हणतो की तुझ्यासाठी ऑलवेज देअर. आणि इकडे जीवा म्हणतो की बाय द वे एक मिनिट पाय जरा ऍडजस्ट करतो, आणि तो एका कानी झोपतो आणि म्हणतो की आता थोडं ओके आहे, गुड नाईट चकाचक बाई. आणि तिला म्हणतो की आय लव्ह यू. आणि जीवाने आता रिक्षामधली लाईट बंद केलेली असते, तिला म्हणतो की गुड नाईट आणि खरंच तो आता झोपी जातो. इकडे आता नंदिनी त्याला बघून झाल्यानंतर तिच्या हातातल्या बांगड्या काढते आणि बेडवर बसलेली असते आणि त्या बेडच्या गादीला ती हात फिरवते आणि तिला काहीतरी आठवतं. बघा तिला काय आठवतं, जीवा आणि नंदिनी तो रोल करायचे आणि तो असं बरोबर मधोमध ठेवायचे. ती खूप बेचैन होत असते, तिला काही झोप लागत नाही आणि ती परत बाल्कनीतनं जीवाकडे डोकावून बघते. आता बघा आईने डोकावून पाहिलेलं असतं तर जीवाला तो झोप लागलेली आहे, पण त्याचे पाय ना रिक्षाच्या बाहेर आलेले असतात. मग ही नंदिनी इकडं म्हणते की रिक्षात यांना नीट झोप लागणार आहेत का, यांचा हट्ट यांना झेपणार नाहीये, पण तरी सुद्धा आडमुठेपणा करायचं सोडणार नाही हा माणूस. नंदिनी स्वतःलाच म्हणते की जाऊ दे, मी कशाला त्रास करून घेऊ, मला त्रास होतोय असं कळलं ना की ते आणखी नखरे करतील. आणि बघा तिला तर काही राहवत नाही पण बोलवतही नाही आणि तो पडदा ओढते आणि म्हणते की जाऊ दे, परत तिच्या बेडवर येऊन बसते. बघा बिचारीला आता जीवा असं झोपलेला आहे तर तिला ते काही सहनही होत नाहीये आणि ती नुसती ते ऐकून किंवा विचार करून चक्रा मारत असते. आणि बघा तिला ते जीवाचं असं झोपणं सहन झालेलं नसतं, म्हणून स्वतः ती सोफ्यावर चक्रा मारता मारता बसते आणि त्या सोफ्यावर डोकं ठेवून झोपी जाते. आणि तिकडनं शारदाताई तिला बघतात, त्या मनोमन म्हणतात की जीवाला अवघडून झोपावं लागतंय, म्हणून इकडे नंदिनी पण अवघडून झोपते. नवऱ्यावर चिडलेला बायकोचा राग लगेच दिसतो. त्या म्हणतात की तुझं हे सायलेंट प्रेम पण खूप काही सांगून जात आहेत नंदिनी. इकडे शारदाताई मनोमन म्हणतात की जीवा तू आज नंदिनीला मिळवण्याची 1% खात्री मिळवली. प्रेक्षकांना इकडे शारदाताईंना मात्र खूप म्हणजे खूप आनंद झालेला असतो आणि त्या असं म्हटल्यानंतर त्या हसून तिथनं निघून जातात. आणि इकडे बघा आता वसू आत्या नुसतं फेक अकाउंट्स काढत असतात आणि कमेंट्स करत असतात. आणि तेवढ्या तिथे रम्या येते आणि म्हणते की काय गाई, अजून किती फेक अकाउंट्स काढणार आहेत आणि किती कमेंट्स करणार आहेत. आणि वसू आत्या म्हणतात की रम्या, जीवाच्या पहिल्या ब्लॉगवरची ही शेवटची कमेंट, प्रॉमिस. रम्या म्हणते की नक्की. वसू आत्या म्हणतात की नक्की नक्की. रम्या म्हणते की बर, कमेंट काय करते ते तरी सांग. वसू आत्या म्हणतात की ऐक. वसू आत्या म्हणतात की जीवा तू कितीही ब्लॉग्स तयार कर, पण 16 डिसेंबरला जी घाण झाली ती कधीही पुसली जाणार नाही. आणि हे बघा हे वसू आत्यांनी वाचून दाखवल्यावर इकडे रम्या सुद्धा आणि वसू आत्या सुद्धा किती किती हसायला लागतात. रम्या म्हणते की करेक्ट आहे आणि इकडे वसू आत्या म्हणतात की आता हॅशटॅग. रम्या म्हणते टाक. इकडे आता वसू आत्यांनी हॅशटॅग टाकलेलं असतं, त्या म्हणतात की हॅशटॅग नंदिनी परत जा आणि सेंड करून देतात. आणि इकडे बघा
रम्या यावर पण खूप हसते आणि दोघे एकमेकींना टाळ्या देतात आणि म्हणतात की क्या बात है, मस्त मस्त. इकडे बघा पार्थ पण झोपी गेलेला असतो, पण त्याला 16 डिसेंबरचं जे काव्याचं बोलणं आठवत असतं. ती म्हणत असती, छान मैत्री जपली पार्थ यांनी. माझा अभ्यास, माझा स्वभाव, माझे मूड्स, माझ्या आवडीनिवडी हे सगळं जपत आले आहेत ते आतापर्यंत, स्वतःच्या आवडीनिवडी विसरून. इकडे काव्या त्याला म्हणते की आतापर्यंत तुम्ही मैत्री निभावत आला पार्थ, आता माझ्यावर वेळ आलीये. बिचारी रडते आणि म्हणते की तुमच्या नावाचं मंगळसूत्र घातलं आहेत मी गळ्यात. काव्यार्थ लिहिलेलं मंगळसूत्र म्हणजे ही काव्या आणि ही पार्थ. आणि बघा हे झाल्यानंतर आता त्याला ते पण आठवतं जेव्हा काव्याला ठसका जातो जोर जोरात, आणि जेव्हा जीवा तिच्या डोक्यावर पाणी थापून तिचा ठसका त्याने बरा होतो असं त्याला माहीत असतं. आणि हे देखील सुद्धा आता पार्थला स्वप्न पडलेलं असतं. आणि इकडे आता त्याला जीवाचं पण बोलणं आठवतं. तो म्हणतो की काय बायको दिली आहे देवाने, जिने हात दिला तिने साथ दिली. आणि जीवा म्हणतो की वेळ प्रसंगी कानही पिळलाय जोरात, तिच्यामुळेच मी पुन्हा कविता करू लागलो आणि बाबा तिच्यामुळेच मी पुन्हा काम करायला लागलो. जीवा म्हणतो की नंदिनी सोबत असेल ना तर मी कुठल्याही संकटाला सामोरं जाऊ शकतो, अगदी कुठल्याही कुणाशीही लढू शकतो. आणि बघा प्रेक्षकांना आता पार्थला हे स्वप्न पडतं, त्याचबरोबर त्याला जीवाचं आणि काव्याचं पण जे समोर आपण बघतो तेही स्वप्न पडलं असतं. आणि तो जोरात म्हणजे डचकून उठतो. आणि बघा तो डचकून उठतो, इकडे तिकडे बघतो आणि त्याचं लक्ष अचानक त्या पडलेल्या उशीवर पडतं, म्हणजे ती त्याने थ्रो केलेली असती ना उशी त्याच्यावर पडतं. आणि त्याच्यावर नेमकी काव्याचं स्केच पडलेलं असतं. आणि तो स्केचही हातात घेतो आणि तिकडे तिकडे बघतो की कोणी आणून ठेवलं की कसं इकडे माझ्याजवळ ते येऊन पडलं. आणि इकडे पार्थला पिहूचं बोलणं आठवतं. 21 दिवस जीवा दादा किती करतो नंदिनी वहिनीसाठी. इकडे तो जीवा पार्थ पण तो ब्लॉग बघतो. तो जीवा म्हणतो की मी हे व्रत 21 दिवस करणार म्हणजे करणार, माझी आई म्हणते. आणि बघा इकडे हा पार्थ ती कमेंट सुद्धा वाचत असतो आणि त्याने ती कमेंट वाचलेली असते. आणि इकडे बघा आता ह्या दोघी जणी चेस खेळत आहे. इकडे ह्या वसवातांना झोपवर झोप येते आणि इकडे ही रम्या म्हणते मी जर माझ्या उंटाने तुझा घोडा मारला, नाही 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 थांब, तुझा हत्ती माझ्या वजिराच्या समोर आहे, नाही 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 थांब, माझा वजीर जाईल, मग काय करू. आणि इकडे आपण बघतो की वसवात्या झोपी गेलेल्या आहेत. त्या वसवात्या म्हणतात की रम्या खेळ ग पटापटा, झोप येते मला. रम्या म्हणते की थांब सुचू देत ना. वसवात्या म्हणतात की मला एक गोष्ट कळत नाही, तुमच्या वयाच्या लोकांना झोपायच्या वेळी झोप का येत नाही. इकडे रम्या म्हणते की अगं, वसवात्या म्हणते 1 मिनिट, झोप येत नाहीये ना तुला. रम्या म्हणते की नाही. वसवात्या म्हणतात तो फोन घे, 4-5 रील्स बघत बस. व रम्या म्हणते की मी म्हणाले ना मी डिजिटल डिटॉक्सवर आहेत, म्हणून तर फोन बाजूला ठेवला आहेत मी. आता हे डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय प्रेक्षकांनो बघूया आपण. वसवात्या म्हणतात की काय. रम्या म्हणते की म्हणजे मी असं ठरवलं आहे 8 तास तरी फोन पासून लांब राहायचं, म्हणून फोन बाजूला ठेवलेला आहेत मी. आणि यावर वसवात्या पण हसायला येतं प्रेक्षकांनो, मला सुद्धा हसायला येतं आहे. रम्या म्हणते की अगं, वसवात्या म्हणतात की तू आणि मोबाईल पासून लांब राहणार आहेस, विसरलीस का आता थोड्या वेळापूर्वी जीवाचा व्हिडिओ बघत होतो, विसरलीस का. फेक अकाउंट तयार केलीस, त्याच्यावरनं कमेंट्स केल्या आणि म्हणे मी डिजिटल डिटॉक्स घेणार आहे, काय बोलतेस तू. इकडे रम्या म्हणते वसवात्यांना की हळू बोल ना, तू स्वतःच आपल्यासाठी खड्डा खणतेत का, कोणी ऐकलं ना तर आपल्याला. आणि वसवात्या लगेच म्हणतात की कोणाला कळणार आहे, कोणी आहेत का आसपास कळायला हा. आणि इकडे रम्या वसवात्यांना ते सांगत असतात, पण वसवात्या ऐकत नाही. त्या म्हणतात की कोणालाही कळणार नाही की आपण जे फेक अकाउंट तयार केलं आहे, कळलं का. रम्या म्हणते की श. आणि बघा इकडे आता हा पार्थ काय करतोय कळत नाहीये प्रेक्षकांनो. फोनमध्ये असं काय बघितलंय की त्याचा चेहरा अजून चिटका झालाय आणि असं शोधाशोध करत आहे. इकडे पार्थ मनोमन म्हणतो की कोणाकोणाला उत्तर देणार आहेत पार्थ, इथे लोक सोशल मीडियावर अंधारात उत्तर देतात, तू त्या वार करणाऱ्यांपर्यंत नाही पोहोचू शकत. त्या सगळ्याची सुरुवात 16 डिसेंबर पासून झाली आहे, त्या फोटोज पासून झाली आहे. इकडे पार्थला पण प्रश्न पडला आहे. तो म्हणतो की प्रश्न असा आहेत की ते फोटो आले तरी कुठून, पिहूकडे हे फोटो येणं शक्यच नाही, ते फोटो कुठून आले, कुठं दिसले. इकडे पार्थने ठरवलं आता या गोष्टीचा शोध तो लावणारच.
पार्थ आता स्वतःशी ठरवतो की 16 डिसेंबरचं हे गुपित शोधल्याशिवाय मी आता गप्प बसणार नाही. इकडे बघा आता रम्या तिच्या आईला सांगते, मन मोकळं करते. ती म्हणते की काव्य आल्यापासून ना खूप डिस्टर्ब झाले आहेत मी. रम्या म्हणते की मला वाटलंच नव्हतं ती परत येईल म्हणून. एवढं सगळं झाल्यानंतर रम्या म्हणते की हे कसं झालं माहिती का, मी तुझा उंट मारलाय आणि तुझा वजीर डायरेक्ट माझ्या राजासमोर आणून ठेवला आहे. इकडे वसुआ त्यांना हसू येतं पण त्या हसू शकत नाही. रम्या म्हणते की प्लीज प्लीज काहीतरी कर ना. हा जो काही पार्थ राजाचा वजीर आहेत ना, काव्या नावाचा वजीर, तो माझ्या पार्थ राजापासून हटव. वसुआ ते इकडे हसतात आणि म्हणतात की रम्या किती पॅनिक होतेस तू, किती. त्या म्हणतात की तुझी ना बहुतेक एक गोष्ट लक्षातच आली नाहीयेत रम्या. रम्या म्हणते की कुठली. अगं घरामध्ये विक्रम, मानिनी, ती भडकूस आशा, ती पिहू आणि सगळे प्रयत्न करत आहेत पार्थला समजवण्याचा, पण तरी सुद्धा पार्थ अटळ आहे त्याच्या निश्चयावरती. तो ढळत नाहीये आणि जोपर्यंत त्याचा तोल जात नाही ना रम्या, तोपर्यंत तुला काळजी करण्याची काही गरजच नाहीये. इकडे रम्याला पण हे पटतो आणि म्हणते की करेक्ट आहे. ही रम्या म्हणते की म्हणजे 16 डिसेंबरला पार्थने जे काही पाहिलं आहे, खोलवर त्याच्या मनावर परिणाम तर नक्कीच झाला आहे. इकडे वसुआत्या हसून म्हणतात की नक्कीच. इकडे रम्या म्हणते की त्या दिवशीचे ते फोटोज, आणि तेवढ्यात आपण बघतो की पार्थही तिथे येतो आणि म्हणतो की हो तेच फोटोज. डायरेक्ट म्हणतो की पेनड्राईव्ह मध्ये तुम्हीच टाकलेत ना. बघा आता पार्थ डायरेक्ट त्यांना असं बोलल्यावर या दोघींना बी मोठा असा धक्का बसतो आणि दोघेही अशा शॉक मध्ये उठून उभ्या राहतात. आता पार्थ त्यांच्या जवळ येतो. पार्थ विचारतो की काय विचारतोय मी. आणि बघा इकडं आता वसुआत्या म्हणतात की अरे हे काय बोलतोयस तू रम्या म्हणते की हो ना, आम्ही असं कशाला करू काही. आणि वसुआत्या म्हणतात की मुळात एवढा तू गंभीर आरोप करतोय ना आमच्यावरती तुझ्याकडे एखादं कारण किंवा पुरावा तरी आहेत का. इकडे पार्थ वसुआत्यांना म्हणतो की कारण खूप आहेत आणि हे बघायला जर गेलो ना तर बरंच काही हाती येईल. आणि बघा इकडे यांची परत लाईट लागून जातात, या एकमेकींकडे बघतातच. आणि पार्थ म्हणतो की त्यासाठी तुम्हाला मान्य करण्यासाठी मी एक चान्स देतोय असं समजा. आणि इकडे पार्थ म्हणतो की बोल ड्रीमी गर्ल. आणि बघा इकडे वसुआत्या रम्याकडे कसे बघतात. पार्थ म्हणतो की आता कशाला, आता कस काय दात खिळी बसली बोला. पार्थ दोघींना डायरेक्ट म्हणतो की तुम्हीच केलंयत ना हे. वसुआत्या म्हणतात की ड्रीमी गर्ल म्हणजे रम्या. रम्या हा काय बोलतोय ग, मला काही कळतच नाहीयेत ग. रम्या पण म्हणती नाही नाही. आणि बघा इकडे पार्थ म्हणतो की आत्याला काही कळतच नाहीये. पार्थ म्हणतो की तुला कळत असेल ना रम्या, सिनेमन कॉफीचा डीपी ठेवणारी ड्रीमी गर्ल मिस रम्या शितोळे. आणि बघा हे रम्याच्या तर लक्षात आलेलंच असतं, पण तिला हे कन्फर्म नसतं की पार्थ तुक्का मारतोय की काय. पण आता पार्थ जो बोलला यावरनं तिला मोठा धक्का बसलाय. आणि पार्थ म्हणतो की बोला. तो म्हणतो की हे सगळं आत्याला माहित नाही असं शक्यच नाही. इकडे पार्थ वसुआत्यांना काहीच बोलू देत नाही. तो म्हणतो की पण असा प्रश्न, हे मला कळलं असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. पार्थ म्हणतो की त्याचं उत्तर मीच देतो. आणि आता बघा इकडे पार्थ सांगतो की आठवतंय का रम्या, नागपूरच्या प्रोजेक्ट करण्यासाठी मी तुझ्याकडे तुझा लॅपटॉप मागायला आलो होतो. बघा इकडे रम्याला आठवत असतं आणि ती दोन्ही हातांनी पीठ भिजवत असते. आणि तेवढ्या तिथे पार्थ येत आला असतो. आणि पार्थ म्हणतो की रम्या माझा लॅपटॉप, पण तो बघतो तर तिथे लॅपटॉप असतं. रम्या म्हणते की मला ऐकू येत नाही, जरा कानातून काढ ना. आणि बघा पार्थ इकडे ऑकवर्ड फील होतो आणि तिच्या कानातनं काढतो. ही रम्या म्हणते की काय. पार्थ म्हणतो की माझा लॅपटॉप हँग होतो आहे, त्या नागपूरच्या क्लायंटला मेल करायचा आहे, मी यूज करू का तुझा लॅपटॉप. इकडे रम्या म्हणते की अरे विचारतोस काय, घे ना. पार्थ म्हणतो की थँक्यू. इकडे रम्या म्हणते की माझं जे काही आहे ते तुझंच आहे. लगेच पार्थ तिच्याकडे बघतो. रम्या म्हणते की घे घे घे. आणि बघा ते लॅपटॉप ओपन करतो, म्हणजे ओपनच असतं, तर तो बघतो की सिनेमन कॉफीचं प्रोफाईल. पार्थ म्हणतो की एवढी आवडते का तुला सिनेमन कॉफी. आणि ही रम्या त्याला म्हणते की मिस्टर पार्थ देशमुख, सिनेमन कॉफी मला नाही तर तुला आवडते आणि तू मला आवडतोस. असं बोलल्यावर पार्थ तिच्याकडे बघतो ॲज अ फ्रेंड. आणि रम्या तिचं बोलणं चेंज करते, म्हणून हा सिनेमन कॉफीचा प्रोफाईल पिक्चर. इकडे पार्थ म्हणतो की कधी काय बोलशील ना याचा नेम नाही. इकडे पार्थ म्हणतो की पासवर्ड टाईप कर ना. तेवढ्या ती म्हणते की पण तिचे हात खराब असतात ना. इकडे रम्या म्हणते की एक काम कर, तू टाईप कर ना, मी सांगते तुला. पार्थ म्हणतो की मी. रम्या म्हणते की अरे आपल्यात काही रपून राहिलं आहेत का, चल टाईप कर. ती सांगती AREAM. तोच प्रोफाईल सिनेमन कॉफीची प्रोफाईल
तीच कमेंट आणि जीवा नंदिनीच्या पोस्टवर घाणेरडी कमेंट. मग पार्थ चिडतो आणि म्हणतो की अजून काही पुरावे, लिंक्स आणि कन्क्लुजन हवं आहेत का? इकडे आता पार्थला सगळं समजलेलं दिसतोय. तो म्हणतोय की बोला आत्या. मग वसू आत्या म्हणतात ठीक आहे. त्या म्हणतात की मी मान्य करते की ती कमेंट आम्हीच केली होती. इकडे आत्या म्हणतात की पार्थ अरे आम्हाला तुझ्याबद्दल खरंच खूप वाईट वाटलं रे. जीवाचा तो व्हिडिओ बघितला आणि खूप राग आला, मग केली कमेंट. आणि पार्थ म्हणतो की जीवा माझा भाऊ आहे, पण इकडे ही रम्या म्हणते की तो नालायक आहे, गुन्हेगार आहे तुझा. पार्थ तिच्यावर चिडतो आणि म्हणते की कोण कोणाचं गुन्हेगार आहेत ना हे चांगलंच माहिती आहे रम्या. जीवा पार्थ म्हणतो की हा आमचा पर्सनल मॅटर आहेत आणि तू यात पडू नकोस. आणि ज्यांनी कुऱ्हाडीने झाडाच्या मुळावर घाव घातलेत ना त्यांनी तुटलेल्या फांदीसाठी रडायला येऊ नयेत. नाही, कायम तुम्ही काव्य आणि नंदिनीला कायम खाली खेचत असतात. सतत काही ना काही बोलायचा चान्स शोधत असतात, त्यांना त्रास देत असतात. इकडे पार्थ म्हणतो की वसू आत्या तू नंदिनीच्या बाबतीत जे काही केलंयस ना या जन्मात तरी सुद्धा तुला माफी नाहीये. आणि 16 डिसेंबरला आम्ही सगळे आनंदात असताना त्याला गालबोट लावण्याची इच्छा तुमच्यासारख्या घाणेरड्या लोकांनाच येते. आणि इकडे पार्थ डायरेक्ट खात्रीने म्हणतो की हे सगळं तुम्हीच केलं असणार. आणि इकडे वसू आत्या म्हणतात काही काय, पण पार्थ म्हणतो की कारण इतकं सगळं झालं तरी तुम्ही काहीच बोलला नाही, ना आमच्या बाजूने ना त्यांच्या विरोधात. यावरून मला समजून जायला पाहिजे होतं की तुम्हीच केलं आहे हे. आणि इथेच मालिकेचा एपिसोड संपतो. आपण बघूया की पुढील भागामध्ये काय दाखवलेलं आहे ते. आणि इकडे बघा आता आपल्याला